चला सगळ्यांनी पटकन प्रेझेंटी मार्क करून घ्या. महक, देवांश, धारा, देवांश फ्रॉम सीनियर केजी. ओके. धारा, ईशा, सृष्टि, सानवी, प्रियांशु फ्रॉम नर्सरी, तनिष, नक्ष, स्वरा. ओके. Okay, so we will start with the nursery today. Okay, आपण नर्सरी पासून सुरुवात करणार आहोत. So नर्सरी स्टुडंट्स ने पहिल्यांदा मला टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ एल. ओके, आपण कॅपिटल एल लिहायला शिकणार आहोत. तर आपले के पर्यंत लेटर्स शिकून झालेले आहेत. तर तुम्ही मला के पर्यंत एबीसीडी बोलून दाखवायची आहे. ओके, नर्सरी स्टुडंट्स कोण कोण आहे? नक्ष, देन मेहक, सानवी आणि प्रियांशु. आय थिंक राईट. ओके, प्रियांशु, नक्ष, सानवी अँड मेहक. ओके, आपण सुरुवात करूया नक्ष पासून. नक्ष माईक ऑन कर बेटा. ए टू के मला बोलून दाखवायचं आहे. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल असं. ओके, बी फॉर बॉल असं. ओके. ओके. बोल. ऍपल. बोल. फॉर ऍपल बोलायचं आहे. ए फॉर ऍपल. त्यानंतर बटरफ्लाय. त्यानंतर बी फॉर बी फॉर बोल काय? बटरफ्लाय. सी कॅट. डी फॉर डी फॉर डक. जोरात बोल. डी फॉर डी फॉर काय? एलिफंट. डॉग. डॉग. ई फॉर ई फॉर काय? इकडे बघ, काय? एलिफंट. येस. येस. एफ फॉर हाऊस. त्यानंतर त्यानंतर जी फॉर लेग्स. जोरात बोल. लेग्स. हा. एच फॉर हेन. एच फॉर हेड. स्प्रिंग. आय फॉर स्प्रिंग. जे फॉर जे फॉर जे फॉर जोकर बोल. जोकर. हा. के फॉर के फॉर किटन. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी नाईस व्हेरी नक्ष. नाईस नक्ष. नेक्स्ट इज सानवी. सानवीचा माईक चालू करा. ए ओके, फॉर सानवी तू बोलून दाखव बेटा. B for ball, C for cat, D for dog, A for elephant. Yep. एफ फॉर H for what? I for ice cream. J for मम्मी पडलेले आहे. J for zebra. अरे जगना ना जग जग. मम्मी देखील पडलेला. टीचर बोलतील तुला. पटकन पटकन बोलून दाखव मला. J हा, for त्यानंतर जे फॉर J for जे फॉर झेब्रा नसतो. काय असतो सांग? जोकर येईल. जग येईल. जग. K for kite. M for lion. M for येस येस, बस 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 बस. आपल्याला के पर्यंतच बोलायचं होतं. व्हेरी गुड सानवी. नेक्स्ट इज मेहक. मेहकचा माईक ऑन करा. बोल. ए फॉर ऍपल. ओके, बोल बेटा. लावू नको मग आवाज येईल ना टीचरला. बोल. ए फॉर ऍपल. बोल. बोल. ए फॉर बोल ऍपल. पटकन पटकन. पटापट बोल. टीचर ओरडतील ना मग. ते बघ सर आले तिथं बसले. बोल. ए फॉर ऍपल. A for apple. बी फॉर बॉल. B for ball. सी फॉर कॅट. C for cat. डी फॉर डॉग. E for dog. ई फॉर एलिफंट. बोल. ई फॉर एलिफंट. A for elephant. एफ फॉर F for फिश. fish. जी फॉर ग्रेप्स. G for the eggs. जी फॉर ग्रेप्स.
T for gate. H for hail. H for hen. I for ice cream. I for ice cream. J for joker. J for joker. K for kite. K for kite. Very good, Mehak. Very good. Next is Priyanshu. Priyanshuचा mic on करा. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, Hmm? F for fish, G for grapes, H for hen, Hmm? for ice cream, J for jug, K for kite, Very good. Priyanshu is very fast. Very good. Put off your mic, बेटा. Mic बंद कर. So, आतापर्यंत आपण we have learned till K, right? Capital K कसा काढायचा ते आपण शिकलेलो आहोत. तर नर्सरी स्टुडंट्स आता लक्ष द्यायचं आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू राईट एल. ओके, एल कसा लिहायचा ते आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर एल पासून स्टार्ट होणारे काही वर्ड्स आहेत ते तुम्ही माझ्या मागे बोलायचे आहेत. ओके, पहिल्यांदा तुम्ही माईक बंद करून माझ्या मागे बोला आणि नंतर एक एक करून परत तुम्ही मला ते बोलून दाखवायचे आहेत. ओके, बघा स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? स्क्रीन दिसते सगळ्यांना? माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल ऑफ यू. Put a message in a chat box. Okay. See. L for lizard. हे माहिती आहे ना तुम्हाला? लिझार्ड पाल असते ना आपल्याकडे, तिला लिझार्ड म्हणायचं. ओके, एल फॉर लिझार्ड. आणि हा तर माहिती आहे तुम्हाला, जंगलचा राजा लायन. एल फॉर लायन. दिस इज कॉल्ड लेडीबग. एल फॉर लेडीबग. This is lobster. L for lobster. Then L for legs. How many legs you have? 2 legs, right? You have 2 legs. L for legs. And this is leaf. L for leaf. Okay? आता माझ्या मागे बोला. L for lizard. L for lion. L for ladybug. L for lobster. L for legs. L for leaf. ओके, सगळ्यांनी माझ्या मागे ओरल म्हटले आहे. नक्ष, सानवी, प्रियांशु, महक सगळ्यांनी बोलली ओरल. येस, ओके ओके. मग आता आपण यल कसा लिहायचा ते पाहणार आहोत आणि त्यानंतर तुमचं जेव्हा रायटिंग कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही एकेकाने मला वाचून दाखवायचं आहे. ओके, चला तर त्या अगोदर एल कसा लिहायचा ते पहा. आपण तुमच्या बुकवरच्या लाईन्स ड्रॉ करूया का? चला, तुमच्या बुकवर जशा लाईन्स आहेत तशा इथे लाईन्स ड्रॉ करूया आपण अगोदर. ओके, and this is red. Yes, this is how your book looks, right? Now L काढायचा आहे आपल्याला. आपण आतापर्यंत स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, कर्व लाईन, स्लॅन्टिंग लाईन हे सगळे प्रकार शिकलो आहोत, राईट? मग आता आपल्याला L काढण्यासाठी 2 लाईन्सचा वापर करायचा आहे. One standing line and a sleeping line. L for lion. One standing line and a sleeping line. L for lobster. One standing line and a sleeping line. L for lamb. One standing line and a sleeping line. L for ladybug. Okay, कसं काढायचं आहे L?
एक स्टँडिंग लाईन आणि त्याला अटॅच एक स्लिपिंग लाईन. ओके, तुमच्या ब्ल्यू लाईन पासून सुरुवात करायची आहे रेड लाईन पर्यंत, त्यानंतर रेड लाईन वर परत एक स्लिपिंग लाईन काढायची आहे. ओके, सान्वी, नक्ष, महक, प्रियांशू समजले एल कसा काढायचा आहे तुम्हाला? Yes, teacher. ओके, स्टार्ट रायटिंग बेटा. Okay, start writing and after completing let me know. Okay. So now junior KGs. Junior KGs, Dhara and Swara. Okay. Only okay. Tanish is also there, right? Srishti, you are from Srishti. You are from which class? Senior KG. Senior KG. Okay. Okay. Mic off, KG beta. Junior KG. In the last lecture, we have learned how to write a small m, right? Now we are going to learn how to write a small n. Okay, but before that, you have to read these words. Okay, repeat after me. माझ्या मागे म्हणायचे आहे आणि नंतर रीडिंग झाल्यावर तुम्ही मला हे रायटिंग कंप्लीट झाल्यावर तुम्ही मला हे वाचून दाखवणार आहात. आता माईक बंद ठेवून ओरल म्हणायचे आहे. तनिष, धारा अँड स्वरा. NIB, nib. Okay, N for nib, N for net, N for necklace, N for nut, N for nurse, N for nose. ओके, सी N फॉर नीब. आपण पेन वापरतो लिहिण्यासाठी, त्याची नीब असते. त्यानंतर N फॉर नेट, बॅडमिंटन खेळण्यासाठी वगैरे आपण नेट वापरतो. N फॉर नेकलेस, गर्ल्स लाईक टू वेअर नेकलेस इन देअर नेक्स. देन N फॉर नट, नट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपण खातो. N फॉर नर्स, when we get admitted to hospitals, a lady help us take care of us, she is called as nurse. Then nose, we all have one nose, right? And for nose. Okay, understood? Junior KG, आपने ओरल बोली मेरे पीछे. And for nib, say it again. N for nib, N for net, N for necklace, N for nut, N for nurse, N for nodes. ओके, ज्युनियर KG, ओरल म्हटले तुम्ही. धारा, स्वरा and Tanish, put a message in a chat box. Tell me. Yes. So now how to write small m. See, small m कसा लिहायचा आहे. See over here. Like this. Okay. Like this you have to write n. See. A standing line, but तिला थोड़ा curve करायचे आहे. And after that one curve will be there. Okay. एक कर्व काढायचा आहे. N for nose, N for net, N for nest, N for nib. Okay, like this. One standing line, थोडाशी कर्व करा आणि एक मोठा कर्व काढा. This is called as N. Like this. Okay, will you write? Tanish, Dhara and Swara, can you write N? स्मॉल n लिहायला जमणार आहे का तुम्हाला आता? Yes, tell me.
सांगा पटकन. जमणार आहे का स्मॉल एन लिहायला? ओके. आणि आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. कम्प्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे, सो दॅट आपण जे वर्ड्स घेतलेले आहेत ते तुम्ही एकेकाने मला रीड करून दाखवायचे आहेत. ओके. येस. स्टार्ट रायटिंग ज्युनियर केजी. स्टार्ट रायटिंग. नाउ सीनियर केजी. सीनियर केजी ईशा. और कौन है सीनियर केजी में से? सृष्टि, ईशा और देवांश. ओके. सीनियर केजी हमने जो भी स्पेलिंग्स पढ़े थे लास्ट 2 लेक्चर्स में, आई हैव टोल्ड यू कि उसके ऊपर आपको लेसन है, वो आपको अभी पढ़ना है. ओके. वो लेसन पढ़ेंगे, फिर बाद में उसको लिखेंगे. ओके सीनियर केजी. चलिए, यहाँ पे पिक्चर है. इस पिक्चर में क्या क्या है ईशा बताइए मुझे. cow, और fox, और फॉक्स किस पे बैठा है? box, और काउ, काउ किसके पीछे खड़ी है? क्या है वो? कॉट. pot, ओके. चलिए, माइक बंद कीजिए बेटा. सी, सबने पिक्चर देखा है? देखिए, अ काउ इज बाय अ कॉट. काउ कहाँ पे है? कॉट के बाजू में है. द फॉक्स इज नॉट बाय द कॉट. लेकिन जो फॉक्स है वो कॉट के बाजू में नहीं है. द फॉक्स इज ऑन अ बॉक्स. फॉक्स किस पे बैठा हुआ है? बॉक्स पे बैठा हुआ है. ही हैज अ रॉड. त्याच्या हातात एक रॉड आहे. उसके हाथ में एक रॉड है. द रॉड इज इन अ पॉट. वो रॉड किसके अंदर है? पॉट के अंदर है. आप देख सकते हो वो कुछ बना रहा है, पका रहा है. आफ्टर दैट द पॉट इज हॉट. लेकिन वो पॉट कैसे है? गरम है, नीचे से आग लगी हुई है, आप देख सकते हो. सो द पॉट इज हॉट. ओके. अभी मैं पढ़ के बताऊंगी 2 बार, फिर आपको पढ़ के बताना है. A cow is by a cot. The fox is not by the cot. The fox is on a box. He has a rod. The rod is in a pot. The pot is hot. ओके. यस, अभी समझ में आया है आपको कैसे पढ़ना है? ईशा, सृष्टि, देवांग, समझ में आया है किस तरह पढ़ना है आपको? टेल मी. ओके. आई एम अगेन गोइंग टू रीड. फिर से एक बार मैं पढ़ूंगी और आपको बाद में पढ़ना है. चलिए. अ काउ इज बाय अ कॉट. द फॉक्स is not by the cot. The fox is on a box. He has a rod. The rod is in a pot. The pot is hot. Okay? Yes. कौन पढ़ेगा सीनियर केजी में से? कौन शुरुआत करेगा? रेज योर हैंड. सीनियर केजी. ओके, ईशा पढ़िए बेटा. A
Cow. cow, Cow. S. बोलो. BY क्या होता है बेटा? BY. Boy. बाय. हाँ, पढ़िए फिर. COT. Hot. कॉट. COT कॉट. हाँ, नेक्स्ट लाइन पढ़िए. Cow. Brought हाँ. a got the Fox. fox Is. is an OT hot. No. NOT not. B Y Y the हम्म. COT hot. COT कॉट बेटा. The fox is not ऑन. on. A fox बॉक्स. स्पेलिंग पढ़िए फिर बाद में पढ़िए. O her her He has G A S S has A R O D rod. he has a rod. Very good. R the the dot D dot E S Is. I S is IS क्या होता है? Is. Okay. I N in हम्म. A P O T Pot. pot A dot A pot. is N N नहीं है, क्या है देखिए? H है. H. the pot I is her or the hot. Very good. Mic off The कीजिए. pot is on the hot. The pot is hot. Okay. The pot Okay. is hot. Okay. Good. Next, सृष्टि आप पढ़िए. A cow is by उसको पीछे से मत बताइए, मत बताइए उसको पीछे से. उसको खुद को पढ़ने दीजिए. पढ़िए सृष्टि. अगर नहीं आ रहा है तो स्पेलिंग पढ़िए. आई एम गोइंग टू टेल यू. पढ़िए. spelling अगर बोलो. ओके, स्पेलिंग बोलिए, मैं आपको पढ़ के बताऊंगी. बोलो. एक क्या है बोलो. A C हम्म. O W काऊ. cow हम्म. and आई है. I guess IS is is. हम्म. X
बाय BY बाय, हाँ. T A A ये वाला पढ़ ये वाला सी वाला ओ COT कॉट. कॉट नेक्स्ट पढ़िए. नेक्स्ट लाइन. तो आगे क्या है फर्स्ट पहले L O X फॉक्स. fox is I yes फटाफट बोलो, अभी तो रो रही थी फटाफट कंप्लीट करना पड़ेगा. बोल. बोलिए जल्दी से सृष्टि. ओके, मेरे पीछे बोलिए. वेट वेट, मेरे पीछे बोलिए. बोलिए. अ काउ a cow is is by a by a cot. cow The fox the fox is is not not by the by the cot. cow The fox the fox is is on a on a box. He has he has a rod. a rod The rod the rod is is in a a pot. pot The pot the pot is hot. pot Hot. pot अभी आपको प्रैक्टिस करनी है पढ़ने की. ओके सृष्टि, माइक बंद कीजिए. नेक्स्ट इज देवांश. देवांश चा माइक ऑन करा. Yes, Devansh is there. yes Okay, start reading. in a Hmm. Spelling words. cow Hmm. O W I Cow. Yes, cow. cow Hmm. yes B Is is. Y By. By. B Y अच्छा सॉरी C C O T Cot. cot T H E The the F O X fox fox. I S is Hmm. Oyan Not. and Not. N O
Not. हम्म, E O X X. the fox The fox is is not not by the by the cot. coat. प्रत्येक वेळी स्क्रीनवर जी पहिली लाईन दिसते तिच्यावर बोट ठेवून वाचायचं. ओके, वाच. द फॉक्स The fox is is on on a a box. 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 Okay. He has We have a a rod. rod. The rod The rod is in is in a pot. a pot. The pot The pot is hot. is hot. Okay. माइक बंद कर. So senior KG, you have learn. सबने पढ़ा है सीनियर केजी में से. आपको अभी क्या करना है सीनियर केजी, ये लेसन में आपको होमवर्क के लिए भेज दूंगी, आपको लिख के पढ़ना होगा. लेकिन अभी अभी के लिए आपको कुछ स्पेलिंग्स लिखने हैं और पढ़ने हैं. ओके, चलिए लिखिए मेरे साथ. FOX फॉक्स, BOX बॉक्स, COT cot, NOT not, ROD rod, okay. HOT hot, ROD rod, POT pot. चलिए सीनियर केजी ये लिख के लीजिए. एक बार होने के बाद मुझे बताइए, और आपको फिर इसको 3 टाइम्स लिखना है. ओके सीनियर केजी, जल्दी से लिखिए. Teacher, यस. मला बुक नाही आहे. पुस्तक नाही आहे. नहीं है. पुस्तक मी नाही एन आहे. लिहायला सांगितलंय. वही टाइप करें. पुस्तक नाही आहे. पुस्तक नहीं है कि वही नहीं है, नोटबुक की बुक. नोटबुक नाही आहे. ओके, इट्स फाइन. राहू दे, तू नको लिहूस. ओके, तुझ्याकडे नोटबुक येईल, तू घरी जाशील तेव्हा नोटबुक मध्ये लिह. ओके, चला सीनियर केजी पटकन लिहून घ्या हे वर्ड्स. ईशा, सृष्टि लिखिए जल्दी से. देवांश, वन टाइम लिख के लीजिए अभी, फिर बाद में आपको इसको 3 टाइम लिखना है. वन टाइम होने के बाद बताना है मुझे. माइक ऑन करके बता सकते हो वन टाइम होने के बाद. Complete teacher. ईशा कंप्लीटेड बेटा. Yes. ओके. सृष्टि आपका हुआ है. Yes, teacher. ओके गुड. और सॉरी देवांश, तुझं झालंय बेटा. नाही. ओके. तनिष and नक्ष कंप्लीटेड. ओके, पटकन लिहून घे देवांश, फक्त एक टाइम लिहायचा आहे. तनिष, हॅव यू कंप्लीटेड रायटिंग एन. आता Yes. आपण ओके, आता आपण एन पासून स्टार्ट होणारे काही वर्ड्स आहेत, पिक्चर्स आहेत, ते तुम्हाला रीड करून दाखवायचे आहेत. ओके,
Devansh, make it fast. Okay, Tanish, Naksh completed and Tanish completed. Okay, Tanishचा mic चालू करा. Okay, Tanish, read these words बेटा. एक एक. ओके, मी तुला दाखवते, तू रीड कर. हा, हे काय आहे बघ? N for N for nest. व्हेरी गुड. आता हे काय आहेत बघ? N for nest. त्यानंतर Net. हम्म, Necklace. व्हेरी गुड. अँड दिस वन? N for N for not. हम्म, N for nest. नर्स, नर्स. N for no. नाकाला काय म्हणतात? नोज. How No. many how many nose you have, Tanish? Tell me. किती nose आहेत? तुला आहे nose? वा, One. व्हेरी गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. आणि आपण काय करतो नोजने? सांग मला. नाकाने काय करतो आपण? व्हॉट डू यू यूज नोज फॉर? मी शिकवलंय ना तुम्हाला. परत सांग टीचरला. स्मेल घेता. स्मेल घेतो. व्हेरी गुड बॉय, गुड बॉय. आता तुम्हाला बुक दाखवणार? दाखव मला पटकन पटकन. एन कसा लिहिला? वा, व्हेरी नाइस, गुड बॉय. ओके, बंद कर बेटा कॅमेरा. मला पण यायचंय काका. स्वराचा माईक बंद करा. Okay, Mehek and Sanvi completed. Mehek and Sanvi. Okay. Yes. Naksh has left, right? Okay. Naksh is there. Nakshचा mic on करा. Okay. नक्ष, आता हे वर्ड्स मला बोलून दाखव. मी शिकवलंय ना तुला. दाखव मला बोलून. काय काय आहे बघ. पालला काय बोलतात? काय बोलतात? हा. येस. त्यानंतर पुढे काय बघ. येस. नक्षला तर सगळं माहितीये. आणि हा कोण आहे? हा रेड ब्लॅक कोण आहे बघ. काय आहे? लेडी बग. येस. येस. आणि हे काय आहेत सांग मला. हे काय? हे बघ, हे काय? काय आहे? बघ बघ. पायाला काय बोलतात? पाय. पायाला काय बोलायचं बेटा? लेग. लेग्स. यू हॅव लेग्स? नक्षला लेग्स आहेत? आहेत का तुला लेग आहेत? आहेत. सांग किती आहेत? पटकन. किती आहेत सांग? 2. येस, 2. आणि हा काय बघ. व्हॉट इज दिस? बोल. त्याला काय त्याला काय बोलायचं बोलतात? इंग्लिश मध्ये? लिप. लिप. नाही. लिफ. ओके, गुड बॉय. मग तू आता मला तुझं बुक दाखवशील? हा, येस तो. ओके, दाखव पटकन पटकन. जरा.
Yes. Good. Very good. Next is Mehek. Mehekचा माईक चालू करा. ओके. महक सांग मला हा काय आहे? एल फॉर कोण आहे हा? लायन बोल. लायन. जोरात बोल. एल फॉर लायन. येस. आणि हे काय आहेत बघ? हे काय आहेत बघ? एल फॉर लेग. येस. अँड व्हॉट इज दिस? हा काय बघ? एल फॉर लीफ. बोल एल फॉर लीफ. बोल टीचरला बोलून दाखव. बोल एल फॉर लीफ. पटकन बोल सांग. जोरात बोल. एल फॉर लीफ. येस. अँड व्हॉट इज दिस? ही काय बघ? लिझार्ड. बोल येस. तुझं रायटिंग कम्प्लीट झालं? मला बुक दाखवणार तू? येस येस. घ्या टीचरला इकडे. गिव्ह एक्सेस काय दाखवते? येस करा. कॅमेरा बॅक साईडला कसं येतं? बरे दाखव टीचरला का बॅक साईडला कसं येणार? इट्स ओके. इट्स ओके. फाईन. नंतर दाखवा तुम्ही. ओके. नेक्स्ट सानवी. सानवी माईक ऑन कर. येस. सानवी हा काय सांग मला? व्हॉट इज दिस? त्याला काय बोलायचं? लीफ. एल फॉर लीफ. बोल. एल फॉर व्हेरी गुड गर्ल. अँड व्हॉट इज दिस? हे काय? काय बघ? हा त्यांना काय म्हणायचं? लेक. एल फॉर लेग्स. बोल एल फॉर लेग्स. ओके. आणि हा कोण आहे बघ? लायन. येस. एल फॉर लायन. येस. गुड गर्ल. मग तू एल काढला का तुझ्या बुक मध्ये? काढला. मग मला दाखवणार? सानी असं पकड. बुक वर घे बेटा. ओके. ओके. गुड गर्ल. येस. कोणाचा कम्प्लीट झालाय? नर्सरी ऑल हॅव कम्प्लीटेड राईट? नो. प्रियांशू झालं कम्प्लीट बेटा? ओके. ओके. प्रियांशूचा माईक ऑन करा. सानवी माईक बंद कर. आता बोला. ओके. प्रियांशू मला सांग हा काय आहे? लायन. एल फॉर लायन. बोल. एल फॉर लायन. येस. अँड व्हॉट इज दिस? एल फॉर लिजर. व्हेरी गुड. अँड व्हॉट आर दिस? एल फॉर नेक्स्ट. येस. अँड व्हॉट इज दिस? एल फॉर लीफ. येस. आता तुम्हाला बुक दाखवणार का तुझं? हो. ओके. दाखव मला बुक.
Yes, very good. Very good boy. कैमरा बंद कर बेटा. ओके. सीनियर केजी ईशा कंप्लीटेड. ईशा आपका 3 बार लिख के हो गया है. बुक बताइए बेटा ईशा. ओके गुड. अभी वो लेसन आपको पढ़ना है जब मैं भेजूंगी आपको होमवर्क के लिए, उसको लिख के पढ़ना है. ओके. और कौन है? यस. नेक्स्ट धारा. धारा हैव यू कंप्लीटेड राइटिंग? धारा देवांश. खाली थे. यस धारा हैज कंप्लीटेड. Yes, ma'am. ओके शो मी बेटा. Okay, good. Read the words, beta. Dhara, put on your mic and read these words. Yes, ma'am. Read. What is this? And for nest. Hmm. These are. And for Nib. nib. Hmm. And for neck. Hmm. And for necklace. Very good. These one. And for Nuts. nuts. Hmm. And for nuts. And Hmm. for nose. Very nice. Very good. देवांश has completed. देवांशचा कंप्लीट झालाय का? Yes, ma'am. Yes. ओके. देवांश मला बुक दाखव. ओके गुड. आता हे वर्ड्स रीड करायचे आणि लर्न करायचे. ओके. येस. बंद कर कॅमेरा. So all are done, right? देवांश, नक्ष, तारा, तनिष, प्रियांशु, महक, सान्वी आणि ईशा. ओके. सगळ्यांचं झालंय. तर आता मला सांगा आपण काय काय शिकलो आज. नर्सरीसाठी वी हॅव लर्न कॅपिटल एल. कॅपिटल एल कसा काढायचा आणि त्याच्याशी रिलेटेड काय काय वर्ड्स आहेत ते आपण शिकलो. अँड फॉर ज्युनियर केजी वी हॅव लर्न स्मॉल एम. ओके. स्मॉल एम कसा काढायचा आणि त्याच्याशी रिलेटेड काय वर्ड्स आहेत ते आपण शिकलो. ओके. अँड फॉर सिनियर केजी आपण एक लेसन पाहिला आणि त्याच्याशी रिलेटेड काही वर्ड्स. ओके. मग सगळ्यांना सगळं समजलंय का? सांगा मला. आपण आज काय काय शिकलो ते सगळ्यांना समजलंय का? ओके. ओके. मग आता याच्याशी रिलेटेड जो काही होमवर्क आहे तो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला जाईल. ओके. सगळ्यांनी करून तो अपलोड करायचा आहे. चला बाय बाय. यू कॅन लीव द क्लास नाव. बाय बाय एव्हरीवन. Bye, ma'am. बाय. Bye. बाय बाय. बाय. वेलकम. बाय बाय.